नमस्कार, स्नेहा समाधानची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर संध्याकाळ झाली आहे आणि संध्याकाळची तयारी बघा माझी काय चालू आहे. तर व्लॉग आज सुरू जरा उशिरा केला, तर सकाळपासून काही केला नव्हता. दुपारी कढी चावल केलते, थोडेसे भजी टाकून कढी केलते, तर थोडी राहिली आहे ती. तरी पण आता संध्याकाळच्या जेवणासाठी बघा, तर आता असं बटाटा केलाय, पिवळं बटाटा. आणि इथं केली आहे अशी खोबऱ्याची चटणी, त्याच्यामध्ये कोथिंबीर नाहीये त्यामुळं अशी पांढरी दिसते. आता आहे रवा, तर रवा भिजवलाय बघा, जरासा बारीक केलाय. तर ह्याचे डोसे बनवणार आहे. काय झाली आहे, वीर पतंग उडवायला बघा, तर त्याची सुरुवात झाली आता पतंग उडवायची. तर आभाळ आलंय सगळीकडनं आणि असं वातावरण आहे बघा, वातावरण पण लय होतंय. कपडे वगैरे सकाळी धुतलेले तसेच आहेत, तर काय ती काढायची काय गरज नाही पडत, कारण पाऊस वगैरे काही हात येत नाही. तर बघा मी लावलेला घेवडा आणि भेंडी आलेली आहे बघा. तर आता ही इथून पुढे कसं चांगलं येते का काय येते माहित नाही. आता जरा त्यामध्ये लिक्विड पण थोडं घातलं होतं, तर आता ह्याला कीड वगैरे लावून लागू नये म्हणजे चांगलं आलं म्हणजे बास आहे. वीरचा दोस्त पतंग उडवायला लागलेत आणि जरा गुरुद्वार मध्ये चालू आहे, अरदास चालू आहे त्यामुळे आवाज येते. वीर आणि वीरचा मित्र पतंग उडवायला लागलेत. दोघं पतंग आणला खाली. वारं चांगलं सुटलंय बघा आणि तिकडे आभाळ आलाय पलीकड. तर मित्रांनो, तर आता बघा मम्मीने बनवलंय डोसे. ते बी रवा डोसा, काय मस्त रवा डोसा केलाय क्रिस्पी. आणि ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकायचा राहिला, तर हे राहू द्या साईडला. तर बघा, तर ह्याच्यामध्ये मॅगी मसाला टाकलाय आणि बटाटा आणि आणि ह्याच्यामध्ये ना मी सांबार मसाला टाकलाय. तर सांबार मसाल्याने बी चांगले लागतात. आणि हे रव्याचे डोसे आहेत बघा, तर कसं वाटतंय सांगा. आणि ही चटणी तुम्हाला मग अशी दाखवलेलीच आहे, तर कसे क्रिस्पी बनले आहेत बघा. तर मित्रांनो बघा, आता मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे. तर स्नेहाने मस्तपैकी बनवल्यात आज डोसे रोजच्या प्रमाणासारखे, कारण की आठवड्यातनं एकदा दोनदा तर आमच्यात डोसे बनते. तर वीरच्या आवडीचं आहे ना, आपल्या शरीरासाठी पण चांगलीच आहे. तर काय गरमी या दिवसात काय खाऊ वाटत नाही, पण डोसे एक असे म्हणजे आवडती वस्तू आहे की खाऊ वाटते आपल्याला. तर बघा आता वीर खायला लागलाय, तर उद्याला अजून यांची पार्टी आहे शाळेमध्ये. असते पटवरून त्यानं पास्ता आणलाय. तर बघा, आपला डोसा टेस्ट करून सांग कसा झालाय. तर यात बटाट्याची पेस्ट आहे बघा. तर कसा वासना घरगुती आहे, पण छान आहे, चांगला राहतोय. तर आम्हाला पण चांगलं वाटतं, कारण की आम्ही खातोय तर चांगलंच आहे. काय असं म्हणजे नाव ठेवण्यासारखं तर काय बनत नाही. तर या तुम्ही पण खायला. कोणाकोणाला डोसा आवडतो त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. नमस्कार, तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर दुसरा दिवस आहे बघा हे. आणि आम्ही बोलवलं होतं सर्व्हिसिंगवाल्याला, AC सर्व्हिसिंगला. तर असं तर ह्यांनी जाळ्या म्हणजे महिन्यातून 15 दिवसातून साफ करतातच ACतल्या जाळ्या. ज्यावेळेस ACतल्या जाळ्या साफ करतील त्यावेळेस एवढी हवा एकदम फ्रेश देते ना, विचारू नका. तर ह्यांनी 15 दिवसातनं 30 दिवसातनं असं साफ करून घेतात. पण एक सर्व्हिसिंग पण करणं गरजेचं असतंय. 2-3 आता इकडं पंजाबमध्ये 6-7 महिने तर असं गरमीच असते, त्यामुळं ते सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. 3 महिन्यातनं एकदा सर्व्हिसिंग केली तरी पण बास होत आहे. तर आता सर्व्हिसिंग करायला लागलेत आणि हे दोघंच आलेत. आणि वीरचे पप्पा इथं नव्हते, पण तरी पण त्यांचं काम त्यांनी व्यवस्थित करत होते. कुणाला काय म्हणजे असं सांगायची गरज पडत नव्हती, काय कसं करायचं आहे, काय करायचं आहे. अजून तिथं बघा किती घाण पाणी निघलं. तर बस त्यांनी एवढं मागितलं, तर पिशवी मागितली होती, अजून काय मागितलं नव्हतं. बस त्यांचं सगळं काम करून टाकलं. अजून एवढा चांगला AC चालायला लागला आहे, काय विचारच करू नका. तर तुम्ही असं गावाकडचे असेच असते, ढीच असतात, पण असला पंजाबवाल्याचं पूर्ण चांगलं काम करतात, पैसे बी इमानदारीनं घेतात. तर हे बघा 2-2 आल्यात, पण कसलं चांगलं केलंय. अजून लागत नव्हतं तरी बी लावून टाकला. आणि गावातले लोक म्हणजे आम्ही गावात असतो, त्यामुळं त्यांना असं वाटतं म्हणजे मजबुरीचा फायदा घेतात. गावात एखादंच दुकान असतंय, त्यामुळं असं वाटतंय की आपल्याशिवाय कुठं जाणार नाहीत, त्यामुळं जरा भाव खातात. त्यामुळं ती पैसे पण जास्त घेतात आणि काम बी व्यवस्थित करत नाहीत. तर आता हे दोघं त्यांचं काम करायला लागलेत. आणि ह्यांची म्हणजे काम करण्याची पद्धत पण चांगली आहे, म्हणजे जास्त घाण होऊ ते दिलं नाही. आता थोडंफार तर होतच असतंय, पण घाण किती निघले ते बादलीत तुम्ही मगाशी बघितलंच असेल.
तर ही बघा एवढी सगळी घाण निघून आमचा किती चांगला AC झाला आहे. सर पंत्या बी बसवायला लागल्यात. अजून एवढी चांगली हवा सोडताय ना आता विचारच करू नका. तर तुम्ही बी गावाकडे राहताय तर प्रत्येक वेळी वेळोवेळी ना AC सर्व्हिसिंग करायला पाहिजे. नाही केली तर पण म्हणजे आपलाच लॉस आहे. त्यामुळं ते आपणच करणं गरजेचं असतं, बोलवणं गरजेचं असतं. तर मित्रांनो हे बघा कसं ती साफ करायला लागले, जी घाण झाली ती साफ करायला लागलेत. अजून त्यांना माहीतच आहे की इथं वर आहे ती सगळं साफ करतात चांगलं. प्रेशर पाण्याने ना सगळं असं धुवून घेतात. वरच म्हणजे असं पाण्याचं हे आहे, नळ होता तर तिथं लावून प्रेशरने धुवून घेतात चांगलं. तर आता म्हणजे त्यांचं काम व्यवस्थित केलं त्यांनी. आता हे इथं पण सगळं म्हणजे हे करूनच घ्यायला लागतं आहे. तर 300 रुपयेमध्ये ह्यांनी काम करून जातात. 2 माणसं आहेत तर आणि तासभर पण लागला नाही त्यांना, मला वाटतं अर्धा तासच लागला आहे. तर अर्ध्या तासात त्यांनी काम हे असं व्यवस्थित केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही पण घरातल्या AC सर्व्हिस म्हणजे वेळोवेळी करत जावा आणि करणं पण गरजेचंच आहे. त्यामुळं त्याची लाईफ वाढते, म्हणजे जास्त खराबी परत येणार नाही. तर तुम्ही एकदा हे ट्राय करून बघत जावा आणि 3 महिन्याला असं सर्व्हिसिंग करून घेत जावा. तर चला, तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत सगळ्याला बाय बाय, धन्यवाद.